रामकृष्ण हरी. नरसिंह भगवान की जय. दृष्टांत ते सिद्धांत भाग 11. म्हणजे दृष्टांत ते सिद्धांत ही चालू असलेली आपली मालिका आणि त्या अनुषंगाने क्रमाने आलेली आजची ही 11व्या क्रमांकाची सेवा, ज्यात आपण आपल्या नियमाप्रमाणे एखादा सिद्धांत घेऊन त्याला अनुरूप असा दृष्टांत समोर ठेवतो आणि मग सिद्धांताकडे वळत असतो, सिद्धांत समजावून घेतो. आज भगवान नरसिंह परमात्म्याच्या अवताराचा जयंतीचा आजचा दिवस आहे. वैष्णव भागवत वारकरी संप्रदायामध्ये नरसिंह जयंती आपण सर्व साधक साजरी करत असतो. आपली मालिका चालू आहे दृष्टांत ते सिद्धांत, आणि म्हणून या मालिकेला अनुरूप आणि नरसिंह जयंतीला अनुरूप असलेला एक दृष्टांत म्हणा, एक सिद्धांत आपल्या समोर ठेवणार आहोत. तुकोबरायांचा अभंग, तुकोबरायांचं वचन, त्याला सिद्धांत समजूया, आपल्या समोर ठेवतो. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकोबारा म्हणतात, जगाला काळाची भीती असेल, जगाला मृत्यूची भीती असेल, पण आम्ही त्या मृत्यूच्या यमाच्या काळाच्या डोक्यावरती पाय दिला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. मुद्दामून आज हा अभंगातलं हे वचन आपल्या समोर ठेवून मला दृष्टांत सांगायचं आहे. त्याचे कारण असं आहे, आज ज्या भगवंताची, नरसिंह भगवंताची जयंती आहे, तिथे पण त्यांचे भक्त असलेले भक्तराज, भक्त मुकुटमणी असलेले आपले भक्त प्रल्हाद यांनी सुद्धा मृत्यूवरती, यमाच्या वरती, काळावरती पाय दिला की नाही. आपल्याला कथा माहिती आहे, मी सांगेल. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. चला, एक आपल्या नेहमीप्रमाणे एक कथा सांगतो, दृष्टांत सांगतो, आणि मग भक्त प्रल्हाद आणि नरसिंह जन्माच्या निमित्तानं 5 मिनिटात सांगणार आहे. कारण या वचनाला धरूनच ती कथा असल्यामुळे तो दृष्टांत म्हणून सुद्धा आपल्याला घेता येईल. असं आहे, जंगलामध्ये वाघ निघालेला होता. वाघ, टायगर. वाघाने डरकाळी दिली आणि काय झालं, त्या ठिकाणं कोल्हे पळत होते. कोल्हे म्हणजे नावाचे नाहीत, आडनावाचे नाहीत, कोल्हे म्हणजे प्राण्यातले कोल्हे. आणि कोल्हे पळता 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 वाघाच्या डरकाळीनं भ्यालेले कोल्हे पळाले आणि एक कोल्ह्याचं पिलू त्या ठिकाणी, नुकतंच जन्मलेलं पिलू वाघाला दिसलं. वाघाने ते आपल्या घरी नेलं. दृष्टांत आहे बरं. वाघही आडनावाचे नाहीत, नाही तर वाघही आपले इथं सर्व प्राणी आडनावात आहेत बरं. वाघ, कोल्हे, सिंह. बर, आता काय तो विषय नाही आपला, चल. आणि मग या वाघाने कोल्ह्याचं पिल्लू घरी नेलं आणि आपल्या मिसेसला म्हणजे वाघिणीला सांगितलं, अगं म्हणे आपले 2 आहेत ना वाघाचे बछळे, तसे एक 3रं कोल्ह्याचं पिल्लू आणलं, याला पण सांभाळ, आपला मुलगा समजून. झालं. आता हे तिघही, वाघाचे 2 बछळे आणि आपलं कोल्ह्याचं पिल्लू सोबत राहायला लागले. एक दिवस असे जंगलात गेले, वनात गेले. आणि काय झालं, वनात गेल्यानंतर त्या ठिकाणी दुरून कुठेतरी त्यांनी हत्ती बघितला, गजराज बघितला. आणि हत्ती बघितल्यानंतर हा वाघ, कोल्ह्याचं पिलू आला ना वापस घरी, आणि वापस आलं आणि वाघाला म्हणतो, हो पप्पा पप्पा पप्पा, माझे 2ही भाऊ म्हणजे वाघाचे बछळे तो हत्ती खाऊन घेईल आता, म्हणून मी पळून आलो. वाघ म्हणतो, अरे आपण वाघाची पैदास आहो, आपण कोणाला घाबरायचं नसतं. एव्हा ना त्या माझ्या 2ही शेरांनी, 2ही मुलांनी त्या हत्तीवर वार कर, हत्तीवरती आक्रमण करून हत्ती
तिला पळवून लावलं असेल ते पळणारे नाहीत. पण तू इथं पळून आला, आता आला तर आला पळून. आता एक काम कर, असं पळून येणं आपल्या कुळात जमत नाही. तू आता इथून पळून जा, नाहीतर तुझे ते दोन्ही भाऊ म्हणजे माझे दोन्ही जे वाघाचे बछडे आहेत ते तुलाच खाऊन घेतील. आपल्याला थोडं दृष्टांत समजलाय का? समजला नसेल. काय इथे वाघाचा बछडा हत्तीवरती सुद्धा त्या ठिकाणी मात करतो, हत्ती सुद्धा त्याला काही करू शकत नाही. आणि कोल्ह्याचं पिल्लू पळून आलं, तसा जीव हा काळापासून पळून जातो आणि संत आणि साधू महात्मे काळावरती आक्रमण करून विजय मिळवतात. साधू संतांना भक्ताला या भूमीवर कोणीही गांजू शकत नाही. तुकोबार म्हणतात ना, भूमीवर कोणाचा गांजू शके हरिच्या दास. सांगण्याचं तात्पर्य, काळ सुद्धा ज्यांच्या घरी गुलामी करतो, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी. का सांगतो आहे आपण जे वचन तुकोबारायंचं तुमच्या समोर ठेवलं, त्याला मी सिद्धांत म्हटला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. वाघाच्या बछड्यांना त्या ठिकाणी कुणाची भक्तीची भीती बाळगण्याचं कारण नाही. पळून जाणारा जीव म्हणजे कोल्ह्याचं पिलू आहे, वाघाचं बछड नाही. तसं तुम्ही आम्ही वाघाचे बछडे म्हणजे देवाचे बछडे म्हणजे संत साधू आणि भक्त म्हणून जर जगलात तर आपल्याला त्या ठिकाणी कुणाचंही भय नसते. आपल्या आता लक्षात आलं असेल, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आणि ज्या भगवंत नरसिंह भगवंताचा आज जयंती आहे, त्यांची कथा तुम्हाला माहिती आहे ना? मग माहिती आहे कथा त्यांची, नृसिंह भगवंताची. नृसिंह भगवंताच्या जन्माची कथा नव्हे, मुळात जन्मच नृसिंह भगवंतांनी कुणासाठी घेतला? ज्यांनी काळावरती पाय दिला अशा भक्तांसाठी घेतला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. हिरण्य कश्यपूचा वध वगैरे कथा आहे. इथे नरसिंह भगवंताच्या अगोदर भक्त प्रल्हादाचा विचार करावा लागेल. भक्त प्रल्हाद सदैव भगवंताचं नामस्मरण, नारायण 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 नारायण. भक्त प्रल्हाद सदैव नामचिंतन करायचे. दैत्याच्या कुळामध्ये जन्माला आलेले प्रल्हाद परंतु भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होऊन जायचे, नामस्मरण करायचे. दैत्य कुळामध्ये हिरण्यकश्यपूचा मुलगा असलेले भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपूला हे आवडत नव्हतं. त्यांनी भगवंताचं नाव घेऊ नये असा आग्रह केला. नव्हे त्यासाठी अनेक प्रयत्न केले. आपल्या गुरूंकडे ठेवलं आणि सांगितलं की अरे फक्त आणि फक्त हिरण्यकश्यपू हाच आपला देव आहे, बाकी नाही. परंतु भक्त प्रल्हाद एक खरे भक्त होते. त्यांना माहिती होतं या जगताचा निर्माता, या जगतामधून आमचा पोशिंदा, आमचा रक्षणकर्ता हा फक्त भगवान आहे. त्याच्यामुळं ते नारायणाशिवाय दुसरं नाव घेत नव्हते. कोण? भक्त प्रल्हाद. आपल्याला कथा माहिती आहे आता काय ते हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला देवाचं नाव घेऊ नको म्हणून काय काय केलं? वर जाऊन पर्वतावरून दरीमध्ये ढकलून दिलं, माहिती आहे ना? उकळत्या तेलामध्ये सोडलं, माहिती आहे? हो. हत्तीच्या पायाखाली तुडवलं, माहिती आहे? हो. सापाच्या म्हणजे सर्पांच्या मेळ्यामध्ये सोडलं, माहिती आहे? आता होळीच्या कथा तर माहितीच आहे ना. आपल्या आत्याच्या मांडीवर काय केलं? होलिका दहन, बहिणीच्या होळी दहन माहिती आहे ना? त्यात सुद्धा भक्त प्रल्हाद जी कथा आहे. अर्थात भक्त प्रल्हादावरती अनेक संकट देऊन त्याचा जाच करून हिरण्यकश्यपूने भक्ताला त्रास देण्याचा, मारण्याचा, त्याचा मृत्यू, त्याला मरण आणण्याचा, त्याला यमसदनी पाठवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रल्हादाच्या समोर नेहमी भक्त लागते. भक्त प्रल्हाद, भक्त शिरोमणी प्रल्हाद प्रत्येक संकटातून वाचले. नवे
त्यांनी काळावरती पाय दिला. तुकोबाराय म्हणतात, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आगीत उडी टाकली तर जळते की वाचते? सापाच्या मळ्यात टाकलं वाचते की मरते? पर्वतावरून ढकलून दिलं वाचते की मरते? आगीत जाळलं, तेलात तळलं. आता आपल्याला काय, आपण सुज्ञ श्रोत्यात आपल्याला माहिती आहे. अर्थात कुठल्याही प्रकारची वेदना, कुठल्याही प्रकारचं संकट, कुठल्याही प्रकारची मारण्याची व्यवस्था जरी केली तरी भक्त असल्यामुळं भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी वाचले. आपल्याला माहिती आहे. तुकोबराय तेच या सिद्धांतामध्ये सांगतात, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आम्ही त्या काळाच्या माथावरती पाय दिला. भक्त प्रल्हाद प्रत्येक संकटातून वाचले. भगवान नरसिंहाचा अवतार नंतरचा आहे. आणि मग भक्त प्रल्हाद भक्त होते कशावरून? देव त्यांच्यासाठी धावून आला म्हणून वाचवलं तर वाचवलं. पण साक्षात ज्यावेळेला हिरण्यकश्यपूने विचारलं, का रे प्रल्हादा, तुझ्या नारायणाचं नाव घेतो आहे, कुठे तू नारायण? म्हणे तो जळी स्थळी वसला सर्वत्र आहे. सर्वत्र मग या खांबात आहे का? म्हणे आहे ना खांबात. या दैत्यानं महाराज या खांबात माझा विष्णू भगवान आहे, नारायण आहे म्हटल्याबरोबर खांबावरती लात मारली. आणि खांबावरती लात मारल्यानंतर भगवान नरसिंह भगवान प्रगट झाले. तुकोबाराय वर्णन करतात, घालोनी या स्तंभ फोडी, घालोनी या स्तंभ फोडी, घालोनी या स्तंभ फोडी. नाही का? हा केसरसी उडी, हा केसरसी उडी, घालोनी या स्तंभ फोडी. ऐशी असं उदार कृपाळ कोण आहे महाराज, जे भक्ताच्या रक्षणासाठी हिरण्यकश्यपू मारणार? माझ्या भक्त प्रल्हादाला मारतोय म्हणून भक्त प्रल्हादाला त्या ठिकाणी वाचवण्यासाठी, भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी हिरण्यकश्यपूलाच भगवंतानी त्या ठिकाणी मारलं. आणि कसं मारलं याची ही कथा आपल्याला माहिती आहे. अनेक वर प्राप्त केले होते हिरण्यकश्यपूने. याला माणसाकडून मरण नाही, याला देवाकडून मरण नाही. याला माणसाकडून मरण नाही, याला प्राण्याकडून मरण नाही, याला दिवसा मरण नाही, याला रात्री मरण नाही, याला आत मरण नाही, याला बाहेर मरण नाही, याला शस्त्राने मरण नाही, याला अस्त्राने मरण नाही. आपल्याला माहिती आहे सर्वांना, भगवंताने या सर्व अटी आणि शर्तीचं पालन करून हिरण्यकश्यपूचा वध केला. आतही केला नाही, बाहेरही केला नाही, उंबरठ्यावरती केला, दिवसाही नाही, रात्री नाही, सायंकाळच्या वेळेला केला. प्राणी नाही, मनुष्य नाही, तेव्हा प्राणी आणि मनुष्याचं रूप घेतलं. आपल्याला माहिती आहे नरसिंह भगवंताला आपण बघतो, शस्त्र नाही, अस्त्र नाही, त्या ठिकाणी शस्त्रही नाही घेतले, अस्त्रही नाही घेतले, नखानी त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं. आपल्याला माहिती आहे महाराज, अशा प्रकारे हिरण्यकश्यपूचा वध केला. तुकोबाराय म्हणतात, असा हिरण्यकश्यपू ज्याने अनेक आपल्यावरती अनेक त्या ठिकाणी वर त्याला लाभल्यामुळे त्यांना मारणंही कठीण होतं, तरी सुद्धा भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी भगवंतानी अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. भगवान नरसिंह भगवंताच्या आजच्या नरसिंह जयंतीच्या निमित्तानं आपली मालिका जरी दृष्टांतने सिद्धांत चालू असली तरी भगवान नरसिंह भगवंताला त्या ठिकाणी आपण नमन करूया. भगवंताचे चरणी नमन करू. नरसिंह भगवान की जय. आणि आपल्या दृष्टांतने सिद्धांत, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. भगवंताच्या कृपेने भगवंताचं नामस्मरण करणारे भक्त, साधू आणि संत यांना काळाची भीती नाही, हाच त्यातला सिद्धांत आहे. म्हणून तुकोबारायांचं जे वचन आहे, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. मी आपल्याला एक कथा सांगितली आणि नृसिंह जयंतीच्या निमित्तानं त्या सिद्धांताला साजेस असं उदाहरण भक्त प्रल्हादानी नृसिंह भगवंत हिरण्यकश्यपू ही कथा सांगितली. कथा आपल्याला माहिती आहे म्हणून मी जास्त त्याचा विस्तार केला नाही. परंतु या वारकरी संप्रदायामध्ये, वैष्णव धर्मामध्ये, भागवत धर्मामध्ये आपल्या
भगवान नरसिंह भगवंताचं जयंती उत्सव आपण साजरा करत असतो. आज आपल्या दृष्टांत आणि सिद्धांत या मालिकेमध्ये त्यानिमित्तानं भगवान नारायणाचं एकदा स्मरण करू. नारायण 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 लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण विष्णू नारायण बद्री नारायण विष्णू नारायण बद्री नारायण श्रीमद्नारायण श्रीमद्नारायण नारायण 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 लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण. भगवान नरसिंह भगवान की जय. आज आपण दृष्टांत आणि सिद्धांत भाग 11 मध्ये इथेच थांबू. पुन्हा भेटूया दुसरा दृष्टांत सिद्धांत असं घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदेव ठोर श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.